पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना शिरूर तालुक्यातही एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहू पिकअपने मोटरसायकलसह चालकास 20 ते 30 फूट फरफटत नेले। या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाने याचा जागीच मृत्यू झाला, तर महिंद्रा बांडे हा जखमी झालाय। अपघातानंतर जखमींना वाचविण्याचे सोडून पोलीस पाटील त्याच्या अल्पवयीन मुलीला घेऊन पळून गेला, त्यामुळे उपचाराअभावी तरुणाला आपला जीव गमवावा लागला। शिवाय धक्कादायक म्हणजे शिक्रापूर पोलिसांनी हे प्रकरण बाहेरच मिटवण्याचा अजब सल्लाही जीव गमावलेल्या कुटुंबियांना दिला होता। प्रयत्न करायला पाहिजे ना की बाबा आपल्या हाताने घटना घडली आहे, बरोबर। त्याला जर फक्त अर्धा तास जर त्याला वाचवला असता तर तो आज असू शकला असता। काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी डिप्पीचा जरा घोटाळा होता, आमच्या नदीला घोटाळा होता। तर आमच्या डिप्पीतलं तेल संपलं होतं। तेल संपल्यामुळे आम्ही दोघं ह्याला आंधळगाव फाट्यावर तेल आणायला निघालो होतो। ते गाडी चालवायला जोडीचा माझा मित्र गाडी चालवायला होता, मी मागं बसलेलो होतो। गप्पा मारीत आम्ही चाललो होतो। गप्पा मारता मारता विषय चालला होता। आम्ही टर्न बिन मारला, गाडी डायरेक्ट आली। गाडी आल्यावर डायरेक्ट ठोसर दिली। समोर गाडी चालवायला मुलगी होती, एवढं मी पाहिलं। परत मी पडल्यामुळे मला पण काय उडले, मग ते नाही का एक बिंगल्यावानी मला पण झालं। कुठं झाला हा अपघात? किती घरापासून किती लांब होता? आमच्या घरापासून का? तुमच्या किंवा ते आता आमच्या घरापासून एक 3 किलोमीटरच्या आसपास येईन। तर तिथं कोण आलं का नाही का ज्यावेळेस तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं तुम्हाला? हॉस्पिटल म्हणजे आमचे मोठे भाऊन ते आले, ते नाही किती वेळा नाही काय? आले। त्यांना कळल्या विकलं की अर्ध्या तासाने आले। अरणगाव येथे गावचे पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहन त्यांची अल्पवयीन मुलगी हिला ताब्यात देऊन त्या मुलगीने एक टू व्हीलरला धडक दिल्यामुळे एका व्यक्तीस मृत्यू झाला, तसेच एक व्यक्ती जखमी झालेला आहे। त्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। या गुन्ह्यातील आरोपीला दिनांक 3/6/2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेले। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।